नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण जीएसटीची ओळख करून घेतली. सीजीएसटी एचजीएसटी म्हणजे काय ते बघितलं आणि त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 4.1 हा बघितला आहे. आता आपल्याला जीएसटी इन ट्रेडिंग चेंज म्हणजे थोडक्यात आपली जी खरेदी विक्रीची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये जीएसटी कसा कॉम्प्यूट केला जातो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जीएसटी इन ट्रेडिंग चेंज. Manufacturer sell an object to the wholesaler, then wholesaler sells the same article to the retailer, retailer sell the same article to the customer. अशा पद्धतीने एखादी वस्तू कंपनीतून ग्राहकापर्यंत या साखळीने येत असते. तर या प्रत्येक साखळीच्या मध्ये जो व्यवहार आहे, आता या ठिकाणी 3 व्यवहार झाले. या तिन्ही व्यवहारमध्ये जीएसटी कसा पेड होतो ते आपल्याला बघायचं आहे. पण त्याआधी आपल्याला जीएसटी विषयी काही इन्फॉर्मेशन बघायची आहे, म्हणजे थोडक्यात काही महत्त्वाचे डेफिनेशन बघायचे आहेत. ही जी ट्रेडिंग चेन आहे ही विदिन स्टेट आहे, म्हणजे थोडक्यात आंतरराज्यीय आहे. म्हणजे राज्यात जर मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर हे चारही जण जर एकाच राज्यात असतील तर जीएसटी कसा काढला जातो किंवा गव्हर्नमेंटकडे जीएसटी कोण कसा पेड करतो ते आपल्याला या चेन मध्ये बघायचं आहे. डेफिनेशन्स. फर्स्ट, इनपुट टॅक्स. व्हेन ट्रेडर पेज अ जीएसटी ॲट द टाइम ऑफ परचेस इज कॉल्ड इनपुट टॅक्स. एखादा व्यापारी एखादी वस्तू जेव्हा परचेस करतो तर परचेस करताना त्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू असेल त्या टॅक्सेबल व्हॅल्यू सोबत तो जीएसटी सुद्धा पेड करत असतो. तर जो जीएसटी पेड करतो त्याला आपण त्या ट्रेडरसाठी इनपुट टॅक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स. व्हेन ट्रेडर कलेक्ट जीएसटी ॲट द टाइम ऑफ सेल इट इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. एखादा व्यापारी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला ती वस्तू विकतो तेव्हा विकताना त्या वस्तूच्या किमतीसोबत समोरच्याकडनं त्या व्यक्तीकडनं तो जीएसटी सुद्धा वसूल करतो. त्या घेतलेल्या जीएसटीला आपण आउटपुट टॅक्स म्हणणार आहोत. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट. At the time of paying GST to government, a trader deducts the input tax from the output tax and pays the remaining tax. This deduction of input tax is called input tax credit, means ITC. एखादा समजा व्यापारी जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळेस त्याने जो भरलेला जीएसटी असतो त्याला आपण इनपुट टॅक्स म्हटलंय आणि ती वस्तू तो दुसऱ्या व्यापाऱ्याला किंवा कस्टमरला विकतो त्यावेळेस त्या व्यापाऱ्याकडनं किंवा कस्टमरकडनं जो जीएसटी तो घेतो त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. त्या घेतलेल्या आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स तो डिडक्ट करतो, वजा करतो आणि उरलेला जो टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटकडे पे केलेला असतो. तर जो इनपुट टॅक्स तो वजा करतो त्या वजा केलेल्या इनपुट टॅक्सला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणणार आहे. उदाहरणार्थ एखादा व्यापारी असेल त्याने एखादी वस्तू खरेदी करताना 50 रुपये जीएसटी भरलेला असेल आणि त्याच्यानंतर त्याने ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला विकलेला असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याला विकलेला असेल त्यावेळेस तो समोरच्याकडनं जेव्हा 70% जीएसटी वसूल करेल त्यावेळेस 50 रुपये हा त्याचा इनपुट टॅक्स झाला आणि 70 रुपये टॅक्स हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. तर तो 70 रुपयामधून 50 रुपये
टॅक्स वजा करून उरलेली जी रक्कम आहे 20 रुपये तो गव्हर्नमेंटकडे पेड करेल. मग तो जो इनपुट टॅक्स वजा करतोय 50 रुपये त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जीएसटी पेएबल. While paying taxes to the government, each trader in the trading chain subtract the tax paid at the time of purchase from the tax collected at the time of sale and pays the remaining tax. एखादा व्यापारी त्या गव्हर्नमेंटकडे किती टॅक्स भरतो त्याला टॅक्स पेएबल म्हणतात. मग तो कसा काढला जातो तर त्याला मिळालेला जो आउटपुट टॅक्स आहे त्याच्यामधून तो त्याचा भरलेला जो इनपुट टॅक्स आहे तो वजा करतो आणि उरलेली जी रक्कम असेल ती रक्कम गव्हर्नमेंटकडे पेड होते. तर ती गव्हर्नमेंटकडे पेड होणारीच रक्कम म्हणजे जीएसटी पेएबल. बघा जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला आहे जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आयटीसी मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याने जो इनपुट टॅक्स भरला आहे तो आउटपुट टॅक्स मध्ये तो वजा करणार आहे म्हणून उरलेल्या रकमेला जीएसटी पेएबल असं म्हणतात. या फॉर्म्युल्याने आपण जीएसटी पेएबल टू गव्हर्नमेंट हा काढू शकतो. एक्झाम्पल बघा, सॅम्पल एक्झाम्पल घेतलाय. सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ अ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200 including profit to the wholesaler. Wholesaler sold that watch for ₹300 to the retailer. Retailer sold it to the customer for ₹400. Rate of GST charge at every stage is 12%. Then how each trader pays GST and takes his input tax credit means ITC at every stage of transaction is shown in the following flow chart. Observe it. बघा आता आपल्याला एक फ्लो चार्ट बघायचं आहे. त्या फ्लोचार्ट मध्ये प्रत्येक जे ट्रान्झॅक्शन झाले त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या स्टेजला किती जीएसटी भरला गेला आणि ज्याने भरलेला जीएसटी आहे तर त्याचा आयटीसी किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर एक्झाम्पल मध्ये मॅन्युफॅक्चरर जो आहे उत्पादक जो आहे तो एक घड्याळ होलसेलरला 200 रुपयाला विकतो. प्रॉफिट काढून प्रॉफिट त्याच्यात तो ऍड करून तो 200 रुपयाला होलसेलरला विकतो. होलसेलर त्या वस्तूची किंमत त्या घड्याळाची किंमत 100 रुपयाने वाढवतो म्हणजे 300 रुपये करतो प्रॉफिट कमवण्यासाठी आणि ती रिटेलरला विकतो. रिटेलर त्या घड्याळाची किंमत पुन्हा 100 रुपयाने प्रॉफिट कमवण्यासाठी 400 रुपये करतो आणि तो कस्टमरला विकतो. या प्रत्येक स्टेजला 12% जीएसटी जर लागू करण्यात आलेला असेल तर आपल्याला प्रत्येक जो ट्रेडर आहे त्याने किती जीएसटी पेड केलाय आणि त्याच्यासाठी आयटीसी किती होता प्रत्येक स्टेजला ते आपल्याला या ठिकाणी फ्लो चार्ट मध्ये बघायचं आहे. बघा एकदम सोपं असा फ्लो चार्ट मी तयार केलाय. त्याच्यावरून तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर जीएसटी कसा कॉम्प्युट केला जातो ते आपल्याला चांगलं समजेल. मॅन्युफॅक्चरर सोल्ड द वॉच टू द होलसेलर. बघा मॅन्युफॅक्चरर हा घड्याळ कोणाला विकतोय होलसेलरला किती रुपयात 200 रुपयाला. देअरफॉर मॅन्युफॅक्चरर ऍक्सेप्ट ₹200 फ्रॉम होलसेलर विथ 12% जीएसटी. आता 200 रुपयाला ते घड्याळ होलसेलरला विकलं म्हणून होलसेलर 200 रुपयाच्या 12% जीएसटी हा मॅन्युफॅक्चररकडे जमा करेल. मग 200 रुपयाच्या 12% अमाऊंट जर आपण काढली तर ती 24 रुपये होईल म्हणून होलसेलर 200 रुपयासोबत मॅन्युफॅक्चररला 24 रुपये जीएसटी पण पेड करेल. देअरफॉर 12% ऑफ 200 इज इक्वल टू ₹24 पेड बाय होलसेलर टू द मॅन्युफॅक्चरर ॲज जीएसटी. म्हणजे याचा अर्थ मॅन्युफॅक्चरर जेव्हा होलसेलरला घड्याळ विकतो 200 रुपयात तेव्हा 200 रुपयासोबत होलसेलरला 12% दराने 24 रुपये हे जीएसटी मॅन्युफॅक्चररला द्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ होलसेलर त्या मॅन्युफॅक्चररला 200 अधिक 24 म्हणजे 224 रुपये मॅन्युफॅक्चररला जमा करेल. म्हणजे याचा अर्थ हे जे टॅक्स इनवॉइस आहे या टॅक्स इनवॉइस म्हणजे थोडक्यात बिलामध्ये टोटल अमाऊंट किती असणार आहे 200 अधिक 24 म्हणजे 224 आणि मॅन्युफॅक्चररने
गव्हर्नमेंटकडे अजून आधी घड्याळ विकण्याआधी जीएसटी भरलेला नाही, याचा अर्थ त्याचा इनपुट टॅक्स जो आहे तो 0 आहे, परंतु त्याला जो टॅक्स मिळतोय जीएसटी तो 24 रुपये, म्हणजे 24 रुपये त्याच्यासाठी काय झाला, मॅन्युफॅक्चररसाठी आउटपुट टॅक्स, आणि मॅन्युफॅक्चररसाठी इनपुट टॅक्स 0 आहे, म्हणजे त्याला आयटीसी मिळणार नाही, म्हणून हे 24 रुपये तो गव्हर्नमेंटकडे पेड करेल. म्हणजेच जीएसटी पेड बाय मॅन्युफॅक्चरर टू द गव्हर्नमेंट इज ₹24. अशा पद्धतीने गव्हर्नमेंटकडे 24 रुपये जीएसटी हा मॅन्युफॅक्चरर मार्फत जाणार आहे. आता ती घड्याळ होलसेलरकडे आलेली आहे. आता तो होलसेलर प्रॉफिट कमवण्यासाठी घड्याळाची किंमत वाढवणार आहे. ती 200 रुपयाची घड्याळ तो 300 रुपयात करणार आहे. 300 रुपयात त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू ठेवणार आहे. मग तो ती घड्याळ रिटेलरला विकेल आणि रिटेलरकडनं घड्याळाची 300 रुपये किंमत वसूल करेल. बघा, घड्याळ आता रिटेलरकडे आली किती रुपयात, 300 रुपयात. आता 300 रुपये ही जर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू ठरली तर रिटेलर कडून होलसेलर जीएसटी पण वसूल करेल. किती पर्सेंट, 12%. मग 300 रुपयाच्या 12% अमाऊंट जर काढली तर ती 36 रुपये होईल. 12×36 म्हणजे 36 रुपये जीएसटी रिटेलर हा होलसेलरला देणार. मीन्स 12% ऑफ ₹300 इज इक्वल टू ₹36. मीन्स रिटेलर पेड जीएसटी 36 रुपीज टू द होलसेलर, म्हणजे होलसेलरला तो 36 रुपये जीएसटीच्या रूपात पेड करणार. याचा अर्थ रिटेलरला ती घड्याळ किती रुपयात पडणार आहे, 300 रुपयात, आणि अधिक 36 म्हणजे 336 रुपयात ती रिटेलर पर्यंत घड्याळ येणार आहे. आता होलसेलरने मॅन्युफॅक्चररला 24 रुपये जीएसटी दिलाय. ऑलरेडी 24 रुपये जीएसटी पेड केला आहे. The tax GST paid by wholesaler to the manufacturer is ₹24. That means this ₹24 is the input tax for the wholesaler. म्हणजे याचा अर्थ हा 24 रुपये होलसेलर साठी काय झाला, इनपुट टॅक्स, आणि त्याला रिटेलर कडनं 36 रुपये टॅक्स जीएसटी मिळाला. म्हणजे याचा अर्थ 36 रुपये हा त्या होलसेलर साठी काय झाला, आउटपुट टॅक्स. मग आता तो रिटेलर कडनं 36 रुपये जीएसटी वसूल करतोय आणि होलसेलरने 24 रुपये आधी जीएसटी भरून टाकलाय. याचा अर्थ हा जो 24 रुपये इनपुट टॅक्स आहे तो होलसेलर साठी काय होणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून तो या 36 रुपयामधून 24 रुपये त्याचं जो इनपुट टॅक्स आहे म्हणजे आयटीसी आहे तो वजा करेल. म्हणजे 36 वजा 24 म्हणजे 12 रुपये तो गव्हर्नमेंटकडे पेड करेल जीएसटीच्या रूपात. GST paid by wholesaler to the government 36 means output tax minus ITC ₹24 is equal to ₹12. याचा अर्थ होलसेलर कडनं गव्हर्नमेंट कडे किती रुपये जीएसटी पेड झाला, 12 रुपये. दिस इज द पेएबल जीएसटी बाय होलसेलर. आता रिटेलर ला ती घड्याळ 336 रुपयात पडलेली आहे. 300 रुपये प्राइस आणि त्याच्यानंतर 36 रुपये जीएसटी भरलाय. मग तो प्रॉफिट कमवण्यासाठी ती वस्तूची किंमत पुन्हा वाढवणार, म्हणजे तो 400 रुपये करणार समजा. म्हणजे याचा अर्थ तो रिटेलर कस्टमरला ती घड्याळ 400 रुपयात विकेल. याचा अर्थ कस्टमर त्याला 400 रुपये घड्याळाचे देतील. पण घड्याळाच्या या टॅक्सेबल व्हॅल्यू सोबत कस्टमर हा रिटेलरला 12% या रेटने जीएसटी पण पेड करेल. मग 400 रुपयाच्या 12% जर अमाऊंट काढली आपण तर ती 48 रुपीज होईल. म्हणजे जीएसटी पेड बाय कस्टमर टू द रिटेलर इज ₹48. Therefore 12% of 400 is ₹48. Means for this retailer already paid ₹36 as input tax टू द होलसेलर. याचा अर्थ ₹36 हा त्याचा काय झाला, इनपुट टॅक्स झाला, आणि त्याने कस्टमर कडनं 48 रुपये जीएसटी घेतलाय. म्हणजे हा त्याच्यासाठी काय झाला, आउटपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स मधून तो त्याचा हा जो आयटीसी आहे 36 रुपये तो वजा करेल. 48 वजा 36 म्हणजे 12 रुपये तो गव्हर्नमेंटकडे पेड करेल. मीन्स जीएसटी पेएबल बाय रिटेलर is 48 minus 36 is equal to ₹12.
म्हणून रिटेलर कडनं जीएसटी 48 मायनस 36 इज इक्वल टू 12. अशा पद्धतीने ती घड्याळ मॅन्युफॅक्चरर पासून तर कस्टमर पर्यंत ती येताना गव्हर्नमेंटकडे मॅन्युफॅक्चरर कडनं 24 रुपये जीएसटी पेड झाला, होलसेलर कडनं 12 रुपीज जीएसटी पेड झाला आणि रिटेलर कडनं सुद्धा ₹12 हा एवढा जीएसटी पेड झाला. याचा अर्थ गव्हर्नमेंटकडे 24, 12 आणि 12 अशी टोटल जीएसटी 48 होणार आहे. मीन्स टोटल जीएसटी acceptable by government is 24 plus 12 plus 12 is equal to 48. आणि आपल्याला माहिती आहे या टोटल जीएसटी पैकी निम्मा जीएसटी हा सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि निम्मा हा एचजीएसटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे हा पाठवला जातो. मीन्स हाफ ऑफ 48 रुपीज 24 मीन्स सीजीएसटी इज 24 and HGST also 24. या पद्धतीने ही चेन ट्रेडिंग होत असताना आपल्याला दिसून येते. तर पुन्हा एक थोडक्यात सांगतो, मॅन्युफॅक्चरर ती घड्याळ होलसेलरला विकतो 200 रुपयात, त्यासोबत 24 रुपये तो जीएसटी पण घेतो, म्हणजे होलसेलरला ती घड्याळ 224 रुपयात मिळते. मॅन्युफॅक्चररने आधी जीएसटी भरलेला नव्हता म्हणून त्याचा इनपुट टॅक्स 0 आहे, म्हणजे त्याचा आयटीसी 0 आहे. म्हणजे याचा अर्थ होलसेलर कडनं आलेला 24 रुपये तो सरळ गव्हर्नमेंटकडे पाठवतो. त्याच्यानंतर तो होलसेलर ती घड्याळीची किंमत 200 ची 300 करतो आणि रिटेलरला विकतो. रिटेलर कडनं 300 रुपयासोबत 12% दराने 36 रुपये जीएसटी वसूल करतो. पण होलसेलरने आधी जीएसटी 24 रुपये भरला, म्हणजे 24 रुपये त्याचा काय झाला इनपुट टॅक्स, आणि तो रिटेलर कडनं जीएसटी वसूल करतोय 36 रुपये. म्हणजे याचा अर्थ हा जो इनपुट टॅक्स 24 रुपये आहे होलसेलरचा तो त्याच्यासाठी आयटीसी राहणार आहे आणि या आउटपुट टॅक्स मधून हा आयटीसी वजा केला म्हणजे 36 वजा 24 असे 12 रुपये गव्हर्नमेंटकडे जातील. त्याच्यानंतर रिटेलर ती घड्याळ कस्टमरला विकणार. कस्टमरला विकल्यानंतर तो प्रॉफिट कमवण्यासाठी त्याची किंमत 400 रुपये करणार. कस्टमरकडनं 400 रुपयासोबत 400 रुपयाच्या 12% अमाऊंट म्हणजे 48 रुपये पण तो घेणार. म्हणजे त्याचा रिटेलरचा आउटपुट टॅक्स जो आहे तो 48 रुपीज होईल आणि त्याचा इनपुट टॅक्स किती होता 36. हे त्याला क्रेडिट मिळेल म्हणजे हा त्याचा आयटीसी राहील आणि आउटपुट टॅक्स मधून आयटीसी वजा होतील म्हणजे 48 मधून 36 वजा होतील. उरलेले 12 रुपये तो गव्हर्नमेंटकडे पाठवेल. असे ती वस्तू कस्टमर पर्यंत येऊन पोहोचली आणि त्याच्यानंतर 3 ठिकाणी 3 टॅक्स इनवॉइस होतील. मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर हे पहिलं टॅक्स इनवॉइस, होलसेलर टू कस्टमर सेकंड टॅक्स इनवॉइस आणि रिटेलर टू कस्टमर थर्ड टॅक्स इनवॉइस. असे 3 बिलं तयार होणार. या मॅन्युफॅक्चररने 24 रुपये जीएसटी, होलसेलरने 12 रुपये जीएसटी आणि रिटेलरने 12 रुपये जीएसटी, असा टोटल 48 रुपये जीएसटी हा गव्हर्नमेंटकडे जमा होणार. त्यापैकी निम्मा हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि निम्मा हा स्टेट गव्हर्नमेंटकडे. म्हणजे टोटल जीएसटी 48, सीजीएसटी 24 आणि एचजीएसटी 24. अशा पद्धतीने ही ट्रेडिंग चेन असते. आता आपण जे टॅक्स इनवॉइस आहेत ते बिल जे आपण आहेत ते बिल बघूया. त्याच्यात पहिलं जे आहे टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर, म्हणजे मॅन्युफॅक्चररने होलसेलरला जे टॅक्स इनवॉइस दिले म्हणजे जे बिल दिले ते कसं असणार आहे ते आपण बघूया. जीएसटी इन टॅक्स इनवॉइस 1 पहिलं जे बिल आहे त्याच्यातला टॅक्स कसा काउंट झाला ते दिसतंय. प्राइस ऑफ वॉच त्याने किती रुपयाला मॅन्युफॅक्चररने विकली होती घड्याळ 200 रुपयाला. एकूण टोटल जीएसटी किती वसूल केला होता होलसेलरकडनं 24 रुपये. त्याने तो सरळ गव्हर्नमेंटकडे पाठवला. निम्मे 6% दराने सीजीएसटी म्हणजे 12 रुपये आणि 6% दराने एचजीएसटी म्हणजे 12 रुपये. अशी टोटल ग्रँड टोटल जी वॉचची राहील ती 224. हे पहिलं टॅक्स इनवॉइस. आता हे टॅक्स इनवॉइस मॅन्युफॅक्चरर्स आहे. याला B2B का म्हणतात? बिकॉज मॅन्युफॅक्चरर हॅज जीएसटीएन अँड होलसेलर ऑल्सो हॅज जीएसटीएन. म्हणजे याचा अर्थ दोघांनी जीएसटीन घेतलेला आहे. म्हणजे त्यांचा जो जीएसटीन असतो दोघांचा, तो दोघांचा जीएसटीन असल्यामुळे हे जे टॅक्स इनवॉइस आहे याला बिझनेस टू बिझनेस मीन्स B2B असं म्हटलं जातं.
आता दुसरं टॅक्स इनवॉइस कोणाचं असणार आहे? होलसेलर टू रिटेलर. जीएसटी इन टॅक्स इनवॉइस सेकंड. आता किंमत किती ठरवली होती होलसेलरने? 300 रुपये. त्याच्या 12% जीएसटी 36 रुपये झाला होता, म्हणजे 6% सीजीएसटी 6% एचजीएसटी, म्हणजे 36 निम्मे 18 रुपये 18 रुपये असे 336 रुपये तो रिटेलर कडनं जमा करेल. कोण? होलसेलर. आता होलसेलर आणि रिटेलर हे दोघं बिझनेसमॅन आहेत, म्हणून या टॅक्स इनवॉइसला सुद्धा काय म्हणतात? B2B. आणि तिसरं, रिटेलर हा कस्टमरला विकतोय. तिसरं बिल, थर्ड टॅक्स इनवॉइस, प्राइस ऑफ वॉच इज ₹400, 12% GST means 6% CGST is 24 and 6% HGST also 24. 400 plus 24 plus 24, grand total of watch is 448. And this tax invoice of retailer, हे रिटेलर ने कस्टमरला दिलेलं बिल आहे किंवा टॅक्स इनवॉइस आहे, परंतु याला B2B नाही म्हणणार. इथं टायपिंग मिस्टेक झालं. इथं B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर. इथं काय पाहिजे? B2C पाहिजे, बिझनेस टू कस्टमर. या पद्धतीने हे 3 टॅक्स इनवॉइस आपल्याला मिळतील. आता प्रत्येक स्टेजला जो जीएसटी आहे तो बाय फॉरगेट कसं झालाय ते आपण बघूया. जीएसटी पेड टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटला जमा झालेला जीएसटी पहा कसा आहे. Bifurcation of taxes paid to the government by the traders means manufacturer, wholesaler and retailer at each stage. Traders are manufacturer, wholesaler, retailer. CGST किती पेड केला? मॅन्युफॅक्चरर ने 12 रुपीज, HGST सुद्धा 12 रुपीज, असे टोटल जीएसटी किती? 24 रुपीज. होलसेलर ने ₹6, टोटल जीएसटी इज ₹12. आता तुम्ही म्हणा सर 24, आता हा 24 त्याचा काय होता? इनपुट टॅक्स होता. त्याने प्रत्यक्षात किती जीएसटी भरला होता? त्याचा आउटपुट टॅक्स किती होता? 36 मायनस 24 म्हणजे हा काय आला? ₹12. तसं रिटेलर सुद्धा सीजीएसटी ₹6, एचजीएसटी ₹6 आणि टोटल जीएसटी इज ₹12. मीन्स इन दिस ट्रेडिंग चेन CGST, total CGST paid is ₹24. Total CGST paid ₹24 means total GST is 24 plus 24 is 48. This sum also 48. This is the GST paid to the government in the last trading chain. या ठिकाणी आपण GST ची चेन कशी असते ट्रेडिंग चेन ते आपण बघितलं. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.